गुरु म्हणजे केवळ शिक्षण देणारा शिक्षक नव्हे, तर आयुष्याला योग्य दिशा दाखवणारा दीपस्तंभ असतो. पण जेव्हा यशामुळे माणसांमध्ये अहंकार निर्माण होतो, तेव्हा त्याला गुरुचे महत्त्व विसरायला वेळ लागत नाही. पाहूया अशीच एक कथा. तेजस्वी, अगं तेजस्वी, अभिनंदन. तू जिल्ह्यात पहिली आलीस. खूप मोठं यश मिळालं तुला. यात काय एवढं? मी दिवस रात्र मेहनत केली म्हणून हे यश मिळालं. अगं हो, पण टीचरांचे मार्गदर्शन होतेच ना. टीचर? त्यांनी काय केलं? मी स्वतः अभ्यास केला. माझी बुद्धी, माझी मेहनत, माझं यश. मी नसते ना तर हे काहीच शक्य झालं नसतं. अगं असं नको बोलूस. गुरूंचा आदर करायला शिक. आज मी कोणामुळे नाही, आज मी माझ्यामुळे मोठी झाले. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग क्लास. बी सीटेड. थँक यू मॅम. तेजस्वी, अभिनंदन. तुझी प्रगती पाहून आनंद झाला. थँक्स. तेजस्वी, एक छोटासा प्रश्न विचारू का? विचारा ना, माझ्यासाठी काहीच कठीण नाही. सांग, ज्ञान मोठं की बुद्धी मोठी? आणि त्या दोघांमध्ये विवेकाचे स्थान कुठं आहे? म्हणजे ज्ञान, बुद्धी, विवेक? उत्तर मला नाही माहिती. तेजस्वी, एका प्रश्नाने तू अडखळलीस. हे तुला कमी लेखण्यासाठी नव्हतं, तर हे तुला दाखवण्यासाठी होतं की ज्ञानाला अंत नाही. आज तू जे काही शिकलीस ते तुला पुस्तकांनी दिलं, आई वडिलांनी आधार दिला आणि योग्य दिशा गुरुने दिली. गुरु फक्त धडा शिकवत नाही, तर ते विचार करायला शिकवतात, संस्कार देतात, योग्य अयोग्य ओळखायला शिकवतात. विद्या माणसाला मोठं करते, पण अहंकार त्याला लहान करतो. राहिला प्रश्न उत्तराचा. ज्ञान म्हणजे काय? योग्य अयोग्य यांची माहिती. बुद्धी म्हणजे त्या ज्ञानाचा विचार करून निर्णय घेण्याची क्षमता. आणि विवेक म्हणजे त्या निर्णयातून योग्य तेच निवडण्याची आणि आचरणात आणण्याची शक्ती. म्हणजेच काय? ज्ञान दिशा दाखवतं, बुद्धी मार्ग समजून घेते, पण विवेक त्या मार्गावर योग्य पाऊल टाकायला शिकवतो. माझी चूक झाली मॅम. यशामुळे माझ्यामध्ये अहंकार आला आणि मी तुमचे उपकार विसरले. आज समजलं, मी जे काही आहे ते तुमच्या मार्गदर्शनामुळे. मला माफ करा मॅम. चूक मान्य करणारा माणूसच खरा मोठा असतो. नेहमी लक्षात ठेवा, गुरु म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा मार्ग. ज्याच्या आयुष्यात गुरु नाही, त्याच्या आयुष्यात यशालाही दिशा नसते. गुरु शिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय यश नाही आणि नम्रतेशिवाय त्या यशाला किंमत नाही. म्हणून गुरूंना शतशः प्रणाम. मुलांना लक्षात ठेवा, ज्ञान मिळवणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच नम्र राहणंही महत्वाचं आहे. आणि एक फळांनी भरले